जळगाव जिल्ह्यात मागील 2 दिवसात विविध ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत। त्यात मक्का पिकांचे मोठे नुकसान झाले। अंमळनेर तालुक्यात आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसरेसाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्त्या बाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली। जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनाभरात जळगावकरांना असह्य उष्णतेचा सामना करावा लागला। मात्र एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात जळगावकरांना उष्ण झळा कमी बसणार असून 4 मे पासून जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला। 4 ते 9 मे पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे जळगावकरांसाठी पुढील आठवडा हा पावसाचाच राहण्याची शक्यता आहे। पारोळा तालुक्यात एप्रिल महिन्याच्या अखेरीस तापमान वाढत असल्याने तालुक्यातील पाणवठे व पाण्याच्या साठा जलद गतीने आटत आहे। त्यामुळे पाण्याची पातळी धरण, तलाव व विहिरीत कमी होत आहे। त्यामुळे तालुक्यातील काही ठिकाणी पाण्याची चणचण जाणवू लागली। अंमळनेर तालुक्यात बाहेर झोपलेल्या शिक्षकांच्या घरातून चोरट्यांनी कपाटच लांबवले। यात 2,73,000 रुपयाचा ऐवज होता। ही घटना 30 रोजी मध्यरात्री तालुक्यातील खवशी येथे घडली। जामनेर तालुक्यात वाडी किल्ला येथे रस्ता ओलांडत असताना वाहनाच्या धडकेत 9 वर्षाची मुलगी जखमी झाली होती। त्या मुलीचा गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला। हा अपघात दिनांक 22 एप्रिल रोजी घडला होता। चोपडा तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम प्रक्रिया सुरू आहे। यासाठी ई-केवायसी करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक असल्याने या उत्पन्न दाखल्याच्या नावाखाली ई-सेवा केंद्र आणि तहसील आवारात बसलेले अनधिकृत अर्ज भरणारे लोकांकडून जनतेची आर्थिक लूट होत असल्याची तक्रारी पुढे येत आहेत। अंमळनेर तालुक्यात सात्री येथील पाटचारीच्या अतिक्रमित जागेवर भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन द्यावा किंवा वृक्ष लागवड करून ऑक्सिजन पार्क उभारण्यात यावा अशी मागणी सुमारे 150 ग्रामस्थांनी केली आहे। याशिवायचे निवेदन सरपंच महेंद्र पाटील यांना दिले। पाचोरा तालुक्यात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला। या भ्याड हल्ल्याच्या पाचोरा बजरंग दल विश्व हिंदू परिषदेतर्फे पाचोरा बंदचे आयोजन करण्यात आले होते। पाचोरा शहरातील सर्व व्यापारी, खासगी कार्यालय यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाडला। चाळीसगाव तालुक्यात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट कामगिरी करणारे चाळीसगाव यंत्रचालक यांना जळगाव येथील महावितरण परिमंडळ कार्यालय या ठिकाणी गुणवत्ता कामगार पुरस्कार देऊन 1 मे रोजी गौरविण्यात आले। चाळीसगाव बाजार समितीचे विद्यमान सभापती मच्छिंद्र राठोड, उपसभापती अनिता पाटील यांना मे अखेर राजीनामा द्यावा लागणार। यानंतर इच्छुकांची या पदावर वर्णी लागणार आहे। खांदे पाटलासह नव्या निवडीवरही आमदार मंगेश चव्हाण हेच शिक्कामोर्तब करणार आहे। विद्यमान सभापती, उपसभापती यांनी 31 मे पूर्वी राजीनामा देणे अपेक्षित असून यानंतर 15 दिवसांनी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड होऊ शकते। चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे कृषी विभागाच्या नाशिक येथील बरारी पथकाने प्रतिबंधित बनावट एसटीबीटी कापूस बियाणे जप्त केले। यांची किंमत सुमारे 12,72,000 रुपये आहे। चोपडा ग्रामीण पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली। पाचोरा तालुक्यातील अखिल भारतीय ब्राह्मण समाज पाचोरा तर्फे भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। येथील न.पा.च्या व्यापारी भवनात जन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। चाळीसगाव तालुक्यात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत वन परीक्षेत चाळीसगाव विभाग यांच्याकडून वन विभागास मदत करणाऱ्या ग्रामीण विभागातील सरपंच, पोलीस पाटील, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला। जामनेर तालुक्यात महात्मा बसवेश्वर महाराज यांनी उत्तम जीवन जगण्यासाठी घालून दिलेल्या आचारसंहितेचा अंगीकार करा असा सूर पहुरी येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरा करण्यात आली। या निमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या मनोगतातून सूर निघाला। एरंडोल तालुक्यात कासोदा भारतीय जनता पार्टीच्या मंडळ अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची एकमेव फेर निवड करण्यात आली। जळगाव जिल्ह्यात विविध शाळा, महाविद्यालयासह संस्था व संघटनांच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिवस साजरा करण्यात आला। या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते। हा दिवस मराठी अस्मितेच्या, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो।